स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या महा एपिसोडच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. तळघरामध्ये गुंड पल्लवीजवळ आलेले असतात. ते ती खुर्ची व्यवस्थित करत असतात. पल्लवीने बेशुद्ध होण्याचं नाटक केलेलं असतं. मग एक गुंड म्हणतो की अरे ही तर बेशुद्ध आहे, हिला अजून काय करायचंय. तेव्हा दुसरं गुंड म्हणतो की ए शांत बस, साहेबांनी सांगितलंय की तिला पूर्ण बेशुद्ध करायचंय, तू जास्त डोकं लावू नकोस. आणि मग तो गुंगी येणारा औषध रुमालावर टाकतो आणि पल्लवीला बेशुद्ध करतो. आता एक गुंड दूर जातो आणि म्हणतो की साहेबांना फोन करायला हवा, साहेबांनी सांगितलं होतं की इथं पोचल्यावर फोन करा. तो विनायकला फोन लावतो आणि म्हणतो की हा साहेब, नाही ठीक आहे असं म्हणून तो फोन ठेवून देतो. पल्लवी मात्र बेशुद्ध झालेली नसते. ती मनात म्हणत असते की बाप्पा आता तुझ्या आशीर्वादानेच मला इथून सुटण्याची आशा दिसतीये आणि म्हणूनच कदाचित त्या औषधाचा परिणाम माझ्यावर झाला नाहीये. त्यांनी माझ्यासोबत काय करायचं ठरवलंय ते मला माहिती नाही रे, पण जर इथून सुटायचं असेल तर मला बेशुद्ध होण्याचं नाटक करावंच लागेल. मग पल्लवी बेशुद्ध असल्याचं नाटक करते आणि मग गुंड पल्लवीचे हातपाय सोडतात आणि तिला तळघराच्या बाहेर आणतात. तर इकडे सूर्यवंशींच्या घरामध्ये सगळे पाहुणे लोक जमलेले असतात. मोठ्या आईचे नाटकं सुरू असतात. ती म्हणते इतकी गुणी होती ना आमची पल्लवी, घरातली कामे सांभाळायची, कॉलेज करायची, घरातल्या सर्वांवर खूप जीव होता तिचा. आता तर रोज तिची आठवण येणार आहे मला. ती म्हणत असते की मोठी आई असं म्हणून मला हाक कोण मारणार. अदिती मॅम देखील रडत असतात. विभावरी, मेघना त्या देखील रडत असतात. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू असतात. तितक्यात एक व्यक्ती तिथे येते. तो त्याच्या हातात पल्लवीचा फोटो असतो. मोठे काका तो फोटो हातात घेतात आणि पल्लवीचा फोटो बघून ते देखील मुद्दाम डोळ्यात पाणी आणतात. मोठी आई नाटकं करत म्हणते की पल्लवी अशी कशी सोडून गेलीस ग आम्हाला. शांतनू मात्र तसाच उभा असतो. त्याला अजूनही खात्री असते की माझी पल्लवी जिवंत आहे, ती इतक्यात मला अशी सोडून जाऊ शकत नाही. घरातले सर्वजण रडत असतात. विनायक म्हणतो की अगं आई बास आता, किती रडणार आहेस. मोठी आई म्हणते की अरे अशी कशी शांत होऊ. मोठे काका म्हणतात की हा फोटो घ्या आणि ठेवा तिथे. आता मात्र शांतनू दचकतो. तो म्हणतो की प्लीज थांबा, तुम्ही पल्लवीचा फोटो इथं लावायचा नाही, माझी पल्लवी परत येणार आहे. तेव्हा मोठे काका म्हणतात की असं नको करू शांतनू, अरे काय करतोयस तू हे. अरे ही सगळी मंडळी पल्लवीच्या प्रेमापोटी इथं आली आहेत, त्यांना ठेवू देत फोटो इथे, असा हट्ट करू नकोस. आणि मग शांतनूला समजावल्यानंतर शांतनू जरासा शांत होतो. तो फोटो समोर ठेवला जातो. त्या फोटोसमोर फुलं ठेवली जातात. शांतनू म्हणतो की माझी पल्लवी जिवंत आहे, तुम्ही फुलं वगैरे का ठेवताय तिथे. आणि मग मोठे काका पुन्हा एकदा शांतनूला सावरतात. विनायकने देखील शांतनूला पकडलेलं असतं. विनायक म्हणतो की हे बघ शांतनू, रिपोर्टसुद्धा आलेत आता आपली पल्लवी ह्या जगात नाही राहिली, तू शांत राहा ना. शांतनूला मात्र प्रचंड धक्के बसत असतात, कारण एकावर एक मोठे काका आणि विनायक बोलण्यातून त्याच्यावर आघात करत असतात. इकडे पल्लवीच्या फोटोसमोर फुलं ठेवली जातात. आता इकडे गुंड पल्लवीला गाडीतून घेऊन येत असतात आणि काही वेळासाठी ते चौघेही बाहेर उतरतात. बाहेर येऊन ते प्लॅनिंग करत असतात. एक गुंड म्हणतो की साहेबांनी ही पर्स आपल्याकडे दिली, आता ही पर्स आपल्याला जाळून टाकायची आहे, एक कणसुद्धा तिचा राहता कामा नये. ते गुंड एकमेकांशी चर्चा करत असताना पल्लवी अलगद उठते. ती म्हणते की यांची लक्षणं काही ठीक दिसत नाही मला, त्यांनी मला कदाचित बाहेर काढलं म्हणजे बाप्पा आता तूच माझं रक्षण कर. यांनी मला असं बाहेर का आणलंय मला खरंच कळत नाहीये. आता जोपर्यंत हे गुंड एकमेकांशी बोलतायत त्यात पळण्याची संधी आहे असा विचार पल्लवी करते. आणि मग पल्लवी ती पर्स शोधते. पर्समध्ये ती पेनड्राईव्ह शोधत असते. ती म्हणत असते की किमान माझी मेहनत तरी फुकट जाता कामा नये. मोठी आईची सर्व कारस्थानं आता मला पुराव्यासकट उघड करता येतील. आणि पल्लवीला पेनड्राईव्ह देखील सापडतो. परंतु तेवढ्यात एका गुंडाचा फोन वाजतो आणि मग पल्लवी पुन्हा बेशुद्ध असल्याचं नाटक करते. तो गुंड त्याचा फोन घेण्यासाठी गाडीकडे येतो, इकडे तिकडे बघतो आणि पुन्हा निघून जातो. तो गेल्यानंतर पल्लवी पुन्हा हळूच उठते आणि मग हळूच त्या गुंडांचा डोळा चुकवत ती दार उघडते आणि अलगदच त्या गुंडांना काही न कळू देता तिथून बाहेर पडते. ती हळूहळू तिथून बाहेर पडत असते. नंतर गुंड त्यांची चर्चा आटोपल्यानंतर गाडीजवळ येतात आणि बघतात तर काय तिथे पल्लवी नसते. आता मात्र सर्वजण घाबरतात. तो गुंड म्हणत असतो की अरे शोधा तिला इकडे तिकडे. पल्लवीला सर्वजण शोधू लागतात, पण पल्लवी तोपर्यंत दूर गेलेली असते.
तर इकडे घरामध्ये पल्लवीच्या फोटोसमोर सर्वजण बसलेले असतात. सर्वजण त्या फोटोकडे बघत असतात. सर्वांना पल्लवीसोबत व्यतीत केलेले क्षण आठवत असतात आणि सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं. मोठी आई नाटकं करत म्हणते, देवाला दया तरी कशी नाही आली तिची. अहो, तिचा संसार अजून धड सुरूही झाला नव्हता. देवाने मला नेलं असतं तर चाललं असतं, पण माझ्या लाडक्या सुनेला का नेलं? अशी कशी गेली माझी पल्लवी मला सोडून? विनायक म्हणतो की अगं आई, जरा शांत हो, तुला त्रास होईल परत. तेवढ्यातच विनायकचा फोन असतो. त्याला त्या गुंडांचा फोन असतो. विनायक तो फोन घेण्यासाठी बाहेर येतो. मोठे काका देखील त्याच्याकडे बघत असतात. विनायक बाहेर आल्यावर त्या गुंडांना म्हणतो की एवढी काय घाई होते रे, कशाला फोन केलास? तेव्हा तो गुंड म्हणतो की ऐका ना साहेब, एक प्रॉब्लेम झालाय, ती बाई पळाली. आता मात्र विनायकला खूप मोठा धक्का बसतो. तो त्यांच्यावर चिडतो. तेवढ्यातच मोठे काका तिथे येतात. मोठे काका म्हणतात की विनायक, अरे एवढ्या मोठ्याने ओरडलास, काय झालं? विनायक त्या गुंडांसोबत बोलत असतो. तो म्हणतो की डबल पैसे देणार होतो ना तुम्हाला, मग जर बेशुद्ध होती तर पळाली कशी? तिला शोधा, नाही तर तुम्हाला एकेकाला जिवंत गाडेल मी. आणि मग ते गुंड पल्लवीला इकडे तिकडे शोधू लागतात. मोठे काकांनी विनायकचं बोलणं ऐकलेलं असतात. ते म्हणतात की काय, पल्लवी पळाली? अरे, ही माणसं काहीतरी घोळ घालणार आहे हे मला कळालंच होतं. दुसऱ्यावर जर काम ढकललं तर असंच होणार. बरं तू थांब इथे, मी बघतो काय करायचं ते, ती कुठं सापडती की नाही बघतो. पल्लवी जर पोलिसांबरोबर गेली किंवा शांतनूला जर भेटली ना तर आपलं काही खरं नाही. विनायक म्हणतो की अहो बाबा, तुम्ही कुठं चाललात, इथं सगळी माणसं जमली आहेत. मोठे काका म्हणतात की तू बघ ना त्यांच्याकडे, मी आता निघतो. मोठे काका तिथून निघायला जाणार तेवढ्यात एक नातेवाईक तिथे सांत्वनासाठी येतात आणि म्हणतात की सूर्यवंशी साहेब, फार वाईट झालं हो, खूप चांगली होती तुमची सून. गृहस्थ मोठ्या काकांना तिथंच खेळवून ठेवत असतात. मोठे काकांना मात्र तिथून सुटायचं असतं. ती व्यक्ती म्हणत असते की हे बघा साहेब, तुम्ही स्वतःला एकटं अजिबात समजू नका. तुम्हाला जर काही हवं असेल तर मला सांगा. मला माहिती आहे की तुम्हाला घरात जाण्याची सुद्धा इच्छा होणार नाही, पण प्लीज मन घट्ट करायला हवं साहेब तुम्ही आता. आणि मग मोठ्या काकांची इच्छा नसून सुद्धा त्यांना बाहेर पडता येत नाही आणि ते गृहस्थ मोठ्या काकांना आतमध्ये घेऊन जातात. तर इकडे पल्लवी धावत पळत रिक्षाजवळ आलेली असते. तो रिक्षाचा दादा म्हणत असतो की काय झालंय ताई, तुम्ही धापा का टाकताय, कोणी मागं लागले का तुमच्या? पल्लवी पाणी पाणी असं म्हणत असते. तेव्हा तो रिक्षावाला दादा पल्लवीला पाणी देतो. मग पल्लवी पाणी पिते. तो रिक्षावाला दादा विचारतो की ताई, तुम्हाला कुठं जायचंय? मी सोडतो तुम्हाला. मग पल्लवी रिक्षामध्ये बसते. इंद्राळी तिच्या हातातच असतो. पल्लवी घरी येण्यासाठी निघालेली असते. तर इकडे घरामध्ये मोठे काका म्हणत असतात की माझं काम आहे, मी जरा आलोच. तेव्हा तो माणूस म्हणतो की नाही नाही, या महत्त्वाच्या वेळी तुम्ही इथं असणं जास्त महत्त्वाचं आहे. बाहेर तुमचं काहीही काम असलं तर आम्हाला सांगा, आम्ही करतो. मोठे काका म्हणतात की ठीक आहे. त्यांचाही नाईलाज होतो. मोठी आईची नाटकं अजूनही सुरू असतात. ती म्हणत असते की परमेश्वरा, अरे काय करून ठेवलंय हे, आता मी माझ्या पल्लवीला परत कशी आणू? अगं पल्लवी, मला तुझे किती लाड करायचे होते. विनायक तिला समजवायला जातो तर मोठी आई म्हणते की नाही नाही विनायका, मला आता तू समजावू नकोस. अरे तू तर तिला बहीण मानायचा ना, तुझ्या मनाची अवस्था मी समजू शकते. असं म्हणून मोठी आई मोठ्याने रडू लागते. इकडे पल्लवी रिक्षाने घरी येत असते. ती प्रचंड थकलेली असते. तर इकडे घरी असताना एक माणूस म्हणत असतो की सूर्यवंशी साहेब, हा फोटो फक्त असा इथे ठेवू नका, फोटोला हार घाला. मग मोठे काका हार हातात घेतात आणि पल्लवीच्या फोटोला घालणार तोच शांतनू तिथे येतो. तो म्हणतो की नाही मोठे काका, पल्लवीच्या फोटोला हार नाही घालायचा, माझी पल्लवी अजून जिवंत आहे. शांतनू तो हार मोठ्या काकांच्या हातातून घेतो आणि तो हार भिरकावून देतो. नेमकी पल्लवी तिथे आलेली असते आणि तो भिरकावलेला हार पल्लवी हातात घेते, म्हणजेच झेलते आणि शांतनू असं बोलते. पल्लवीचा आवाज ऐकल्यावर सर्वजण आश्चर्याने दाराकडे बघतात. पल्लवीला बघून सगळ्यांना एक मोठा धक्काच बसतो. क्षणभर तिच्यावर कोणाचा विश्वासच बसत नसतो. निर्विकारपणे एकटक सर्वजण पल्लवीकडे बघतच असतात. पल्लवी हळूहळू आतमध्ये येते. शांतनूला देखील काही कळत नसतं. तो देखील हळूहळू चाललेला असतो. पल्लवी प्रचंड थकलेली असते. शांतनू जवळ जातो. पल्लवी त्याच्या जवळ येते आणि शांतनू पल्लवीला जोराची मिठी मारतो. पल्लवी प्रचंड रडत असते. शांतनूच्या डोळ्यातून देखील घळघळ अश्रू वाहत असतात. आदिती मॅम, प्रभाकर सर, सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. शांतनू पल्लवीला म्हणत असतो की पोलिसांचं काहीही म्हणणं असू देत,
DNA टेस्टचा रिझल्टसुद्धा काहीही असू दे, पण मला विश्वास होता की तू नक्की परत येशील आणि तू माझा तो विश्वास खरा ठरवलायस पल्लवी. पल्लवी म्हणते की हो शांतनू, खरंच आज तुमचा विश्वासाने आपलं प्रेम जिंकलंय. आज फक्त तुमच्यासाठी मी परत आली आहे. शांतनू विचारतो की अगं कुठे होतीस तू? आता मात्र विनायक, मोठे काका आणि मोठी आई चांगलीच घाबरते. शांतनू म्हणतो की परवा सकाळी तर मला म्हणाली होतीस की आपण कॉलेजमध्ये भेटूयात. तेव्हापासून माझी काय अवस्था झाली आहे माहिती आहे का तुला? पल्लवी म्हणते की सगळं सांगते. मोठं दिव्य पार पाडून आली आहे मी. शांतनू विचारतो की कसलं दिव्य, काय झालं होतं? पल्लवी म्हणते की त्याआधी डोळे भरून तुम्हाला बघू तरी द्या. आणि ती शांतनूला फक्त न्याहाळत असते. ती जिवंत परत आली आहे हीच फार मोठी गोष्ट असते. त्यामुळे ती शांतनूला फक्त एकटक न्याहाळत असते. शांतनू पुन्हा तिला जवळ घेतो. कर्णाच्या दारातून पल्लवी आलेली असते आणि ती शांतनूसाठी आलेली असते. घरातल्या सर्वांनाच खूप छान वाटत असतं. सर्वांचे दुःखाचे अश्रू हे गळून पडलेले असतात. सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात. मग आदिती मॅम समोर येतात. पल्लवी अशी हाक मारतात आणि मग पल्लवी त्यांना लगेच मिठी मारते. पल्लवी आणि आदिती मॅम खूप रडत असतात. पल्लवी विचारते की कशा आहात तुम्ही? आदिती मॅम म्हणतात की मी कशी आहे म्हणून काय विचारतेस? तू कशी आहेस ते सांग. विभावरी पुढे येते आणि म्हणते की पल्लवी तुला घरी आलेलं बघून कसं वाटते हे शब्दात नाही सांगू शकत. मेघना म्हणते की हो ना पल्लवी, तुझ्या काळजीने डोळ्याला डोळासुद्धा लागला नाही. गीता देखील येऊन पल्लवीला मिठी मारते. शांतनू म्हणतो की मी तुम्हाला सर्वांना म्हटलं होतं ना की माझी पल्लवी नक्की परत येणार. बघा माझी पल्लवी परत आली आहे. आदिती मॅडम विचारू लागतात की पल्लवी काल परवा कुठे होतीस तू? आणि कशी होतीस? काय झालं नेमकं? आणि किती थकलेली दिसतेस तू? काय झालं होतं सांग बघू. मग प्रभाकर सर म्हणतात की पल्लवी तुझा फोन देखील बंद होता गं. तुझ्याकडं तुझा फोन नव्हता का? तेवढ्यातच विनायक पुढे येतो आणि म्हणतो की अरे हो हो हो, किती प्रश्न विचाराल तुम्ही तिला. ती तर आताच आली आहे, तिला जरा आराम करू द्यात. आणि मग सगळेजण पल्लवीला खुर्चीवर बसवतात. सगळे पाहुणे नातेवाईक आपापसात चर्चा करू लागतात. त्यांना देखील मोठा धक्का बसलेला असतो. विनायक सर्वांना म्हणतो की माफ करा मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांचा गोंधळ उडालाय. खरं तर हा सगळा तपास, DNA रिपोर्ट आमचं सगळं कन्फ्युजन झालंय. पण आता बघा ना, माझी बहीण आणि आपल्या शांतनूची बायको पल्लवी, ती आता परत आली आणि ती सुखरूप देखील आहे. त्यामुळं मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करतोय की तिला आता आराम करू द्यात. तुम्ही आता घरी गेले तरीही चालेल. सगळे घरी जायला लागणार तोच पल्लवी म्हणते की थांबा. ती म्हणते की कोणी कुठेही जाऊ नका. पल्लवी पाणी पिण्यासाठी सुद्धा नकार देते. ती म्हणते की मी कुठे होते, कशी होते हे प्रश्न अनेकांना पडले असतील. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत मला. आज सगळा गैरसमज दूर करायचा आहे मला. विभावरी म्हणते की हो पल्लवी, पण आधी पाणी तरी पिऊन घे. तू किती दमली आहेस. पल्लवी म्हणते की नाही विभा काकू, मला तुम्हाला सर्वांना जे सांगायचं आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. मग मोठी आई तिथे येते आणि म्हणते की पल्लवी, अरे बाळा कुठं होतीस तू? तू नव्हती तर अन्नाचा एक कणही घशाखाली उतरत नव्हता. माझे देवसुद्धा पाण्यात ठेवले होते मी. आता तुला बघितलंय तर माझ्या जीवात जीव आलाय बघ. पल्लवी म्हणते की माझ्या जीवाची तुम्हाला किती काळजी आहे हे मला चांगलंच माहिती आहे मोठी आई. मग मोठी आई घाबरते. शांतनू पल्लवीला म्हणतो, पल्लवी तुला काहीतरी सांगायचंय असं म्हणाली होतीस ना तू? काय सांगायचं होतं तुला? परत मोठी आई मध्ये पडते आणि म्हणते की अरे शांतनू, नुसते प्रश्न कशाला विचारतोयस तिला? शांतनू म्हणतो की अगं मोठी आई, 2 दिवस ती कुठल्या त्रासात होती, काय झालं हे आपल्याला कळायला नको का? पल्लवी सांग बरं तू. पल्लवी म्हणते की खरं तर सांगण्यापेक्षा मला काहीतरी दाखवायचं आहे शांतनू. शांतनू प्लीज प्रोजेक्टर लावता का? सगळ्यांना आश्चर्य वाटतं की आता नेमकी प्रोजेक्टर कशाला. शांतनू प्रोजेक्टरची व्यवस्था करतो. आदिती मॅम पल्लवीला म्हणते की पल्लवी काय दाखवणार आहेस तू? तुला काही पुरावे सापडलेत का? तेव्हा पल्लवी होकारार्थी मान डोलवते. मग मोठी आई पुन्हा उठते आणि म्हणते की शांतनू, अरे तू समजाव ना पल्लवीला, तिला काय सांगायचं आहे ती नंतर सांगेल. अरे आपण काय कुठे पळून चाललोय का? पल्लवी हे सगळं सोड गं, आम्हाला माहिती आहे तू 2-3 दिवस काहीच खाल्लं नाहीयेस. विभावरी आणि मेघना नुसताच काय म्हणताय की काळजी वाटते, तिला काही खायला तरी दिलं का तुम्ही? आणि गीता ज्योती, तुम्हाला सुद्धा हिची काहीच काळजी नाहीये. मी एक काम करते, मी आतमध्ये जाते आणि तुझ्या आवडीचा शिरा करते. तू शिरा खा आणि आराम कर. पल्लवी म्हणते की नाही मोठी आई,
मला सगळ्यांना दाखवल्यानंतर मला आराम आणि शांतता मिळेल. मोठी आई म्हणते की अगं पल्लवी बाळा, मला तुझी काळजी वाटते म्हणून म्हणतेय मी. शांतनू, तू हिला डॉक्टरांकडे घेऊन जा बरं. आपण हिच्या तब्येतीची आता काळजी घेतली पाहिजे. शांतनू म्हणतो की हो मोठी आई, मी तिला घेऊन जाणारच आहे. पण तिला काहीतरी महत्त्वाचं दाखवायचं आहे, ते बघूयात आणि मग जातो. आता मात्र मोठ्या आईचा नाईलाज होतो आणि ती खाली बसते. ती प्रचंड घाबरलेली असते. पल्लवी म्हणते, मला तुम्हाला जे काही दाखवायचे त्याची आजपर्यंत तुम्ही कधीच कल्पना केली नसेल. काही जणांना धक्का बसेल, कदाचित दुःखही होईल, त्रास होईल, काही जणांच्या चेहऱ्यावरचा रंग उडेल. पण हे सर्व मी आपल्या घराच्या भल्यासाठीच करते. याच्यावर जर कोणाचा विश्वास बसत नसेल तरीही हेच सत्य आहे आणि हेच सत्य मला सर्वांसमोर आणायचं आहे. त्यामुळे प्लीज सगळ्यांनी लक्ष देऊन बघा. सर्वांना आश्चर्य वाटलेलं असतं की आता पल्लवी नक्की काय दाखवणार आहे. आणि मग पल्लवी तो पेनड्राईव्ह लॅपटॉपला जोडायला तयार होते. मोठ्या काकांना तो पेनड्राईव्ह आठवतो. पल्लवी लॅपटॉपला पेनड्राईव्ह जोडत असते. शांतनू देखील तिला मदत करत असतो. पेनड्राईव्ह ओपन केला जातो आणि बघतात तर काय, त्या पेनड्राईव्हमध्ये पल्लवीचं आणि मोठ्या आईचं बोलणं नसून पल्लवीच्या लग्नाचा तो व्हिडिओ प्ले झालेला असतो. आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो. खरं तर विनायकने हे काम केलेलं असतं. त्यामुळे तो थोडा हसत असतो आणि मोठ्या काकांना खुणावत असतो. मग मोठे काका देखील हसत असतात. आदिती मॅम आणि प्रभाकर सरांना आश्चर्य वाटतं. ते पल्लवीकडे बघतात. पल्लवी पुन्हा मागे पुढे करते, इकडं तिकडं शोधत असते, पण तिला ते काही सापडत नसतं. ती म्हणते की काय झालंय, ह्याच पेनड्राईव्हमध्ये मी व्हिडिओ घेतला होता. मग त्या व्हिडिओऐवजी हा व्हिडिओ कसा काय प्ले होतोय. तिलाही कळत नसतं की नक्की काय सुरू आहे ते. आता मात्र पल्लवी गडबडते, गोंधळते. शांतनू म्हणतो की पल्लवी काय झालंय, तुला यामध्ये काय दाखवायचं होतं. हेच दाखवायचं होतं का तुला. तेव्हा पल्लवी मनात म्हणत असते की आता काय सांगू यांना मी. मला आता काहीतरी कारण सांगावंच लागेल. आता पुरावे नसताना मोठे काका आणि मोठ्या आईंचं नावही घेऊ शकत नाही. मोठे काका परत म्हणतात की पल्लवी काय झालंय, तुला हाच व्हिडिओ दाखवायचा होता का. आदिती मॅम देखील विचारत असतात की पल्लवी काय दाखवणार होतीस तू. पल्लवीचा मात्र गोंधळ उडालेला असतो. मोठी आई म्हणते की पल्लवी तुला काय दाखवायचं होतं, अगं दाखव की. हे बघ सगळेजण वाट बघताय, तुला हेच दाखवायचं होतं का. मोठे काका म्हणतात की हा व्हिडिओ तर आम्ही कधीच बघितलाय आणि हे दाखवण्यासाठीच तुझा अट्टहास होता का. पल्लवी मनात म्हणते की आत्ता मी कोणाला काहीच उत्तर देऊ शकत नाही. आत्तासाठी का होईना मला हा विषय टाळावाच लागेल. मोठी आई पुन्हा म्हणते की अगं पल्लवी सांग ना, सर्वजण वाट बघताय. विनायक पुढे येतो आणि म्हणतो की तुझ्या मनात काय होतं पल्लवी, तुला काय दाखवायचं होतं. पल्लवीला खूप त्रास होतो आणि तिला खूप अशक्तपणा जाणवत असतो. शांतनू तिला सावरत असतो. शांतनू म्हणतो की पल्लवी हे बघ, तुला आरामाची गरज आहे, आपण रूममध्ये जाऊयात. मोठी आई म्हणते की मी केव्हापासून सांगते की हिला आरामाची गरज आहे. आता सुरू झाला की नाही त्रास. पल्लवी काळजी घे ग बाळा, कारण तुझा जीव आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हिने 2-3 दिवस ना काही खाल्लं नाही आहे म्हणून ही अशी बोलतीये. शांतनू जा बरं, हिला आतमध्ये घेऊन जा. विनायक म्हणतो की शांतनू तू तिच्याजवळ थांब आणि जर काही लागलं तर आम्हाला सांग. आदिती मॅम प्रभाकर सरांना म्हणत असते की प्रभाकर, आपली पल्लवी आली बाबा एकदाची घरी. आणि इकडे हे 3 गुंड मात्र एकमेकांकडे बघून हसत असतात. इकडे शांतनू पल्लवीचे केस पुसत असतो. पल्लवी फ्रेश झालेली असते. तो म्हणत असतो की खरं तर माझं चुकलं, आल्या आल्या मी तुला इथंच घेऊन यायला हवं होतं, म्हणजे तुला आराम तरी करता आला असता. म्हणजे मोठी आई असं म्हणाली होती पण मीच ऐकलं नाही तिचं. शांतनू पुढे म्हणतो की मी खूप मिस केलं तुला. अगदी वेड लागल्यासारखी अवस्था झाली होती माझी. अख्ख्या 2 दिवसानंतर मी तुला बघतोय, त्यामुळे हे जे काय वाटतंय ते मी तुला शब्दात नाही सांगू शकत. पल्लवी म्हणते की मला सुद्धा तुम्हाला भेटून खूप छान वाटतंय. शांतनू म्हणतो की मी खरंच नाही जगू शकत तुझ्याशिवाय. तू जर माझ्या आयुष्यात नसली तर मलाही जगायचं नाहीये. आणि मग पल्लवी शांतनूच्या ओठावर हात ठेवते आणि म्हणते की प्लीज असं काही बोलू नका. शांतनू म्हणतो की हे बघ, तू आता काहीच बोलू नकोस, फक्त थकवा दिसतोय तुझ्या चेहऱ्यावर. तू 1 मिनिट थांब, मी तुला पाणी प्यायला देतो. पल्लवी पाणी पिते. शांतनू तिला अलगद उठवतो आणि आराम करायला सांगतो. पल्लवी बेडवर झोपत असते, परंतु मागे घडलेला प्रसंग तिला आठवत असतो. पेनड्राईव्हमध्ये लग्नाचा व्हिडिओ कसा आला हाच प्रश्न तिच्या डोक्यात असतो. ती म्हणत असते की व्हिडिओ तर पेनड्राईव्हमध्ये होता, मग गेला कुठे. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मोठे काका मोठ्या आईला म्हणत असतात पेनड्राईव्हमध्ये पल्लवी जेव्हा सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवण्यासाठी आली होती त्याच्याऐवजी दुसरा व्हिडिओ कसा काय लागला. एवढ्यातच विनायक तिथे येतो आणि म्हणतो की ती कमाल मीच केली आहे.
आता मात्र मोठी आई आणि मोठे काका विनायककडे आश्चर्याने बघू लागतात. मोठी आई पल्लवीला म्हणत असते की तुला आव्हान स्वीकारायला आवडतं ना, तर आज मी एक तुला आव्हान देते. आता ह्या लढाईत कोण जिंकते तेच बघूयात. मी का तू? तेव्हा पल्लवी मोठ्या आईच्या हातात हात देत म्हणते, मी तुमचं आव्हान स्वीकारते.